मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे पोर्टल आता पुन्हा एकदा एका नव्या स्वरूपात सुरू झालेले आहे, ज्यावर महिलांना आता कोणत्याही प्रकारचा OTP न टाकता सरळ त्यांचे अर्ज भरता येत आहेत। याबाबतची सर्व प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे। अर्ज कसा भरायचा, डॉक्युमेंट्स कशी अपलोड करायची, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल, तर तो व्हिडिओ संपूर्ण बघा। मी पुन्हा सांगेल, व्हिडिओ संपूर्ण बघा, त्यानंतरच काळजीपूर्वक तुमचा अर्ज भरा। कारण व्हिडिओ संपूर्ण न बघता अनेक जण अर्ज भरत आहेत आणि त्यामध्ये चुका करत आहेत। जर तुमचाही अर्ज चुकू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, त्यामध्ये सगळे पॉईंट्स A to Z एक्सप्लेन केलेले आहेत। पण आजच्या या व्हिडिओचा विषय जरासा वेगळा आहे। अनेक महिला अर्ज भरत असताना काही वेळेस त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स नसतात किंवा एखादी माहिती उपलब्ध नसते, त्यामुळे सरकारने अशा अर्जदार महिलांसाठी पोर्टलवर सेव्ह ॲज ड्राफ्ट असा एक ऑप्शन दिलेला आहे। त्यामुळे अनेक अर्जदार महिलांनी त्यांची माहिती ही सर्व्हरच्या हँग होण्यामुळे किंवा इतर कोणत्याही टेक्निकल अडचणीमुळे किंवा वेबसाईट बंद पडण्यामुळे ती डिलीट होऊ नये, ती मिटवली जाऊ नये म्हणून त्यांची माहिती ही सेव्ह ॲज ड्राफ्ट करून ठेवलेली आहे। पण ही माहिती ज्यावेळेस ड्राफ्ट म्हणून सेव्ह केली जाते त्यावेळेस सिस्टम आपल्याला डायरेक्टली बाहेर फेकतो, म्हणजे आपल्या फॉर्ममधून बाहेर फेकतो। मग आता हा ड्राफ्ट पुन्हा ॲक्टिव्ह कसा करावा किंवा तो फॉर्म पुन्हा एडिट करून तो सबमिट कसा करावा, हा मोठा प्रश्न आता अर्जदार महिलांसमोर आहे। त्या प्रकारचे प्रश्नही त्यांनी विचारलेले आहेत की ड्राफ्ट झालेला असेल तर काय करावे, तर त्याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, सरकारने वेबसाईटमध्ये सेव्ह ॲज ड्राफ्ट नावाचा एक चांगला ऑप्शन ॲड केलेला आहे, ज्यामुळे अशा अर्जदार महिला ज्यांच्याकडे एखादा कागद मिसिंग असेल किंवा एखादी माहिती कन्फर्म होत नसेल किंवा त्यांना अर्जासंदर्भात काही प्रश्न असतील, तर अशा महिला त्यांची जी काही माहिती आत्तापर्यंत त्यांनी भरून ठेवलेली आहे ती पुन्हा भरावी लागू नये किंवा ती डिलीट होऊ नये, यासाठी सेव्ह ॲज ड्राफ्ट या ऑप्शनचा उपयोग करून ती त्यांची माहिती पोर्टलवर सेव्ह करून ठेवू शकतात। आता सेव्ह ॲज ड्राफ्ट हे बटन क्लिक केल्यानंतर होते काय, तर वेबसाईट आपल्याला डायरेक्टली बाहेर फेकते। म्हणजे आपण ज्या स्क्रीनवर आधार कार्ड आणि कॅप्चा कोड भरून आतमध्ये आलेलो असतो पुन्हा त्या स्क्रीनवर घेऊन जाते। आणि ज्यावेळेस आपण पुन्हा एकदा आपला आधार नंबर आणि हा कॅप्चा कोड आहे तसा भरून व्हेरीफाय आधारवर क्लिक करतो तर आपल्यासमोर एक नवा फॉर्म ओपन झालेला तुम्हाला दिसतो। अशा वेळेस महिलांना प्रश्न पडतो की आपला फॉर्म गेला कुठे, आपण जी माहिती भरली होती ती गेली कुठे। तर काळजी करू नका, ती माहिती सेव्ह आहे। ती माहिती बघण्यासाठी, तो अपूर्ण अर्ज पुन्हा भरण्यासाठी ॲप्लिकेशन्स मेड अर्लियर किंवा यापूर्वी केलेले अर्ज या मेनूवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। आता याबाबतही अनेक जण प्रश्न विचारत आहे की ड्राफ्ट झालेला किंवा आपण जमा केलेला अर्जसुद्धा या ठिकाणी दिसत नाही। तर मित्रांनो, ही वेबसाईट थोडीशी स्लो असल्याकारणाने इथे जो काही अर्ज तुम्ही जमा केलेला असेल किंवा ड्राफ्ट म्हणून सेव्ह केलेला असेल तो डिस्प्ले होण्यासाठी थोडा वेळ घेऊ शकते। काही अर्ज हे लगेच डिस्प्ले केले जातात, पण काही अर्जांना वेळ लागू शकतो। त्यामुळे घाबरून जाऊ नका, माहिती कुठेही जाणार नाही, ती इथे दिसणारच आहे, पण त्यासाठी वेळसुद्धा लागू शकतो। अर्ज एकदा समोर आला की तो तुम्हाला अशा प्रकारे दाखवला जाईल। आता या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटस हे तुम्हाला ड्राफ्ट म्हणून दिसत असेल आणि त्याच्यापुढे सगळ्यात शेवटी ॲक्शन कॉलम, यामध्ये तुम्हाला एक पेन्सिलसारखं तुम्हाला एक चिन्ह दिसेल। त्यावर क्लिक केले की तुमचा याआधी भरलेला जो फॉर्म आहे तो लगेच ओपन होईल। मी याआधीसुद्धा सांगितले आहे आणि आता पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की हा एक शेवटचा ऑप्शन, हा एक शेवटचा चान्स आहे तुमच्याकडे। अर्ज सबमिट करण्यापूर्वी सगळी काही माहिती बरोबर असल्याची खात्री करा आणि त्याच्यानंतरच फॉर्म तुमचा सबमिट करा। अनेक जण अजूनही बऱ्याचशा चुका करत आहेत। त्याचप्रमाणे डॉक्युमेंट सेक्शनमध्ये प्रत्येक डॉक्युमेंट जिथे तुम्ही अपलोड केलेले आहे त्यासमोर तुम्हाला व्ह्यू फाईल नावाचं बटन दिसेल। ते बटन क्लिक केल्यानंतर तुम्ही एक एक डॉक्युमेंट ते बरोबर अपलोड झालेले आहे का, ते स्पष्ट म्हणजे क्लिअर आहे का, ही सर्व माहिती तपासू शकता। आता सर्व माहिती चेक केल्यानंतर स्क्रीनच्या शेवटी तुम्हाला सबमिट बटनच्या ऐवजी सेव्ह इन्फॉर्मेशन हे एक नवीन बटन दिसेल। त्यावर क्लिक केल्यानंतर आता जो काही फॉर्म तुम्ही भरला असेल, जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही जमा केलेले असतील ते सर्व या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसतील। इथे सुद्धा पुन्हा एक लास्ट चान्स आहे की तुम्ही ती सर्व माहिती व्यवस्थित तपासा। सगळ्यात शेवटी जिथे सबमिट बटन आहे तिथे तुम्हाला एडिट बटनसुद्धा दिसेल। या एडिट बटनवर क्लिक करून तुम्ही पुन्हा फॉर्मवर येऊ शकता, जी माहिती चुकीची आहे ती बरोबर करून घेऊ शकता। प्रत्येक माहिती जसे बँक अकाउंट नंबर झाला, IFSC कोड झाला, तुमचा आधार नंबर झाला, मोबाईल नंबर झाला, ही सर्व माहिती बारकाईने तपासा। तुमच्या नावाचे स्पेलिंगही तपासा, कारण इथे लाल अक्षरामध्ये स्पष्ट सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। अर्ज एकदा जमा झाला की तो तुम्हाला एडिट करता येणार नाही, त्यामुळे आत्ता जी काही बदल करायचे ते करून घ्या। पुन्हा एडिट ऑप्शन उपलब्ध होईल याची काहीही खात्री नाही। जर माहिती बरोबर असेल तर हा कॅप्चा कोड आहे तसा या बॉक्समध्ये एंटर करा आणि त्यानंतर सबमिट बटन क्लिक करा।
स्क्रीनवर मेसेज दिसेल, ॲप्लिकेशन अपडेटेड. याचाच अर्थ जो काही अर्ज याआधी ड्राफ्टमध्ये होता तो आता सक्सेसफुली जमा करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे यापूर्वी केलेले अर्ज या मेनूमध्ये आता ॲप्लिकेशन स्टेटस जे ड्राफ्ट म्हणून दिसत होते ते आता तुम्हाला पेंडिंगमध्ये दिसणार आहे. तर अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा ड्राफ्ट स्टेटसमध्ये असलेला अर्ज सक्सेसफुली जमा करू शकतात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.